बातमी शेतकऱ्यांसंदर्भात राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये 355 कोटीची मदत तिजोरीतच पडू नये। ई-केवायसी आणि तांत्रिक कारण कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी चर्चेला यावं, त्यातून सकारात्मक मार्ग निघेल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते। या संदर्भात पहिल्या दिवशीपासून सरकारनं महागाईची शिट्टी वाजली जोरात। बासमतीसह इतर तांदूळही महागला। कोमल एसटीएमच्या दरामध्ये 200 रुपयांची तेजी। आखाती देशातील ठप्प निर्णय। बदललेल्या शक्तीपीठ महामार्गावरील जमिनींच्या किमती दुपटीने वाढल्या। पंढरपूर, माळा, माळशिरस दलायामध्ये दलालांची टोळी सक्रिय। यंदाही पाऊस लवकर, 25 मे पर्यंत केरळमध्ये येणे शक्य। नैऋत्य वारे झाले सक्रिय। महाराष्ट्रामध्ये लवकरच होणार पावसाची सुरुवात। भोंदूकराचे ठाणे कनेक्शन। पालिकेचा वादग्रस्त माजी अधिकारी महेश आहेरवर बलात्काराचा गुन्हा दाखल होताच अधिकारी फरार। यांत्रिकीकरण आत्मासाठी केंद्राकडून भरघोस निधी। 2346 कोटी रुपयांच्या कृषी आराखड्याची मंजुरी नुकतीच केंद्र शासनाने जाहीर केली। तिजोरीतील खळखळाट, तरी 2.5 लाख कोटींच्या अतिविशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। बहुतांश जिल्ह्यांमध्ये दिली मंजुरी। किसान क्रेडिट कार्ड असूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळेना, झाले अवघड। कृषी मंत्री चव्हाण, ग्रामीण कर्ज सुविधा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची गरज। युरियाची गोणी 45 ऐवजी 30 किलोंचीच करा। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्र शासनाकडे पत्राद्वारे मागणी। सातबारा कोरा झालाच पाहिजे, राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना दिला इशारा। जर सातबारा कोरा झाला नाही तर लवकरच महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी होणार आंदोलन। मध्य पूर्वेतील तणावांमुळे जागतिक खाद्य संकटाची भीती। संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेचा दिला इशारा। $33,660 कोटींचा भारत औद्योगिक विकास योजना केंद्राकडून मंजूर। देशामध्ये 100 औद्योगिक पार्क बनणार, 15 लाख लोकांना रोजगार मिळणार। केळी दर हजाराच्या आतमध्ये, निर्णय ठप्प झाल्यानं उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। आखाती देशांमध्ये माल न गेल्यामुळे झालेत भाव कमी। 98% गॅस बुकिंग आता झाली ऑनलाईन। सरकारच्या कडक कारवायांमुळे ग्राहकांचा वाढला विश्वास। यामुळे गॅस बुकिंग आता फक्त ऑनलाईनच। ज्वारीची 5,300 रुपयांपर्यंत झेप। मालदांडे ज्वारीला विशेष मागणी। मंगळपेठ बाजारपेठामध्ये ज्वारीचा ऐतिहासिक विक्रम नोंद। शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी 90% शेतकऱ्यांची मान्यता। चंद्रशेखर बावनकुळे यांचा संसदेमध्ये मोठा दावा। शेतकऱ्याला आर्थिक प्रगतीला कृषीचे प्राधान्य। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच्या वेळी केले उद्घाटन। रासायनिक खतांची दरवाढ, शेतकऱ्यांच्या बोकांडी। युद्धाचा फटका, दरामध्ये 10.48 ते 85.71% वाढली मागणी। पांढरे सोने चकाकले, पहिल्यांदाच दर 8,500 रुपयांपर्यंत चढला। पण मात्र याचा शेतकऱ्यांना अजिबात फायदा होणार नाही। आता 30 दिवसामध्ये होणार जमिनीची मोजणी। जमिनीची मोजणी पारदर्शक आणि गतिमान, अचूकता आणि वेग वाढणार। दुपारी घरावर पाडणे टाळा, घरावर पांढरे आच्छादन। राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी। मे महिन्यामध्ये वाढणार आणखीच तापमान। 2 चक्रा कमी होणार, 3 महिन्यांचे एकदाच राशन मिळणार। शासनाचा दिलासादायक निर्णय, उन्हापासून संरक्षणासाठी केली सोय। पेट्रोल 18 तर डिझेल 35 रुपयांनी होणार महाग। 5 राज्यांमध्ये निवडणुकांनंतर उडणार भडका। दररोज होते 1600 कोटींचे नुकसान।
लाडक्या बहिणींची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ केली आहे. महाराष्ट्र नक्षलमुक्त, गडचिरोलीत अवघे काही नक्षलवादी, केंद्र सरकारची हेडलाईन. आज मुख्यमंत्र्यांनीही केली घोषणा. उच्चांकी उत्पादनासाठी मल्चिंग पेपरचा ट्रेंड, शेतकरी वळले आधुनिक शेतीकडे. सध्या टोमॅटो, मिरची